नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान आणि त्याच्यामध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या याबद्दल पाहणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। सर्वप्रथम जे आहे घटनादुरुस्तीची तरतूद जी आहे ही कोणत्या कलमा अंतर्गत येते। घटनादुरुस्तीची तरतूद आहे ही भारतीय संविधानामध्ये कलम 368 म्हणजे कलम 368 आणि भाग विचारला तर भाग 20 मध्ये जे आहे घटनादुरुस्तीच्या तरतुदीचा जो आहे समावेश करण्यात आलेला आहे। आता कलम 368(1) नुसार जे आहे संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये जे आहे भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गाने जे आहे या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार जे आहे सुधारणा करण्याचा अधिकार आहे। म्हणजे इन शॉर्ट आपण असं सांगू शकतो की कलम 368(1) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की घटनादुरुस्तीबद्दलचे जे आहे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे, मग त्याच्यामध्ये भर घालणं असू दे, बदल करणं असू दे, काढून टाकणे असू दे, या सर्वांचा अधिकार जो आहे हा संसदेला आहे। आता केशवानंद भारती केसमध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की संसद जे आहे घटनादुरुस्ती करत असताना घटनेचा जे आहे मूलभूत संरचनेत जे आहेत संसद बदल करू शकत नाहीत। भारतीय संविधानाच्या 368(2) मध्ये जे आहे घटनादुरुस्तीची पद्धत जी आहे सांगण्यात आलेली आहे आणि या घटनादुरुस्ती पद्धतीनुसार जे आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये, तर संसदेचं सभागृह कोणतं आहे तर राज्यसभा आणि लोकसभा। राज्यसभा किंवा लोकसभा या दोघांपैकी कोणत्याही संसदेच्या सभागृहामध्ये जे आहे घटनादुरुस्तीचं विधेयक मांडता येतं, पण हे राज्य विधिमंडळात जे आहे घटनादुरुस्तीचं विधेयक मांडता येत नाही। मंत्र्यांच्या किंवा खासगी सदस्याला जे आहे हे विधेयक मांडता येऊ शकतं आणि या विधेयकासाठी जे आहे घटनादुरुस्तीच्या राष्ट्रपतींच्या जे आहे पूर्वसंमतीची आवश्यकता नाही आहे। हे विधेयक जे आहे स्वतंत्रपणे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जे आहे विशेष बहुमताने जे आहे संमत होणं आवश्यक आहे। म्हणजे राज्यसभेमध्ये जे आहे किमान 2/3 इतक्या आणि लोकसभेमध्ये सुद्धा जे आहे स्वतंत्रपणे 2/3 इतक्या जे आहे सदस्यांच्या बहुमताने जे आहे हे घटनादुरुस्ती विधेयक पास होणं इम्पॉर्टंट आहे। आणि या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत जर मतभेद निर्माण झाले अशा वेळेला जे आहे संयुक्त बैठकीची जी आहे तरतूद नाही आहे। अजून काय सांगण्यात आलेलं आहे घटनादुरुस्तीच्या पद्धतीमध्ये, जर या विधेयकाने घटनेतील संघराज्य तरतुदीमध्ये जर बदल होणार असेल तर हे विधेयक जे आहे राष्ट्रपतींना संमतीसाठी जे आहे पाठवण्याच्या अगोदर किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाने जे आहे साध्या बहुमताने जे आहे त्याला समर्थन देणं आवश्यक आहे। म्हणजे पहिलं काय आहे की घटनादुरुस्तीचे विधेयक आहे हे संसदेच्या विशेष बहुमताने जे आहे पारित होणं आवश्यक आहे, पण जर एखाद्या वेळेला असं झालं की संघराज्य तरतुदीमध्ये जे आहे बदल होणार असेल या घटनादुरुस्तीच्या विधेयकाने अशा वेळेला जे आहे संसदेच्या विशेष बहुमतासोबतच निम्म्या राज्याच्या ज्या आहेत विधिमंडळानं साध्या बहुमताने जे आहे त्याला समर्थन देणं आवश्यक आहे। 24व्या घटनादुरुस्तीने जे आहे राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला जे आहे संमती देणं बंधनकारक केलेलं आहे। म्हणजेच काय तर राष्ट्रपतीने जे आहे 24व्या घटनादुरुस्तीने जे आहे हे बंधन टाकण्यात आलेलं आहे की घटनादुरुस्तीचे विधेयक आहे हे कंपल्सरी राष्ट्रपतीने जे आहे त्याच्यासाठी संमती द्यावीच लागते। राष्ट्रपती जे आहेत याच्यासाठी नकार देऊ शकत नाहीत, ती संमती रोखून ठेवू शकत नाहीत किंवा ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही। एकदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे आहे हे विशेष बहुमताने घटनादुरुस्ती विधेयक पास झालं तर राष्ट्रपतींना कंपल्सरी त्याला संमती द्यावीच लागते। राष्ट्रपतींच्या संमतीनंतर घटनादुरुस्ती विधेयकाचे जे आहे घटनादुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि त्यानुसार जे आहे घटनेत जो आहे बदल केला जातो। घटनादुरुस्ती जी आहे 3 प्रकारे केली जाऊ शकते। आता 3 प्रकार कोणकोणते आहेत तर सर्वप्रथम जे आहे कलम 368 नुसार जे आहे 2 प्रकारे जे आहे घटनादुरुस्ती केली जाऊ शकते। आता 2 प्रकार कोणकोणते आहेत तर संसदेच्या विशेष बहुमताने जे आहे घटनादुरुस्ती केली जाऊ शकते, किंवा जर संघराज्य तरतुदीमध्ये बदल होणार असेल तर संसदेच्या विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने जे आहे घटनादुरुस्ती केली जाऊ शकते। पण हे जे 2 प्रकार आहेत हे 368 अंतर्गत म्हणजे कलम 368 अंतर्गत जे आहे याला घटनादुरुस्ती समजली जाणार। आणि तिसरा जो प्रकार येतोय तो आहे संसदेच्या साध्या बहुमताने जे आहे घटनादुरुस्ती। ही जी घटनादुरुस्ती आहे ही कलम 368 बाहेरील घटनादुरुस्ती समजली जाणार। अशा प्रकारे जे आहे 3 प्रकारे जे आहे घटनादुरुस्ती होऊ शकतात। संसदेच्या विशेष बहुमताने, संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याच्या साध्या बहुमताने आणि तिसरं येतंय संसदेच्या साध्या बहुमताने। आता आपण पाहूया की कोणकोणत्या घटनादुरुस्त्या करण्यात आल्या होत्या। पहिली जी घटनादुरुस्ती होती त्याच्यामध्ये जे आहे 9वे परिशिष्ट घटनेमध्ये जे आहे समाविष्ट करण्यात आलं आणि यानुसार जे आहे
कलम 19 मध्ये दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कांवरती जे आहेत बंधनं घालण्यात आली होती आणि पुढील परिस्थितीमध्ये जे आहे ही बंधनं घालण्यात आली होती. ती परिस्थिती कोणकोणती होती तर सामाजिक सुरक्षा, परकीय राष्ट्रांबरोबरचे जे आहेत मैत्रीचे संबंध, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला इत्यादीमध्ये जे आहेत स्वातंत्र्याच्या हक्कावरती बंधनं घालण्यात आली होती. आणि सोबतच 9व्या अनुसूचित येणाऱ्या कायद्यांवर न्यायिक पुनर्विलोकन करण्यात येणार नाही अशी तरतूद पण जी आहे करण्यात आली होती. आणि यामध्ये फक्त भूमी अधिग्रहण कायदाच टाकण्यात येईल असे नाही, तर ज्या कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन मधून बाहेर करायचे असे कायदे पण जे आहे इथे टाकण्यात येतील अशी अट किंवा अशा प्रकारची तरतूद जी आहे पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये टाकण्यात आली होती. 7व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना करण्यात आली आणि राज्यांचे जे 4 वर्गीकरण होतं ते वर्गीकरण जे आहे रद्द करण्यात आलं आणि त्यांची जी आहे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जे आहे पुनर्रचना करण्यात आली. सोबतच 2 किंवा अधिक राज्यांसाठी जे आहे राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आणि 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामान्य उच्च न्यायालयाची स्थापना म्हणजेच काय तर सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे या 7व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली. 10व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे दादरा नगर हवेलीला जे आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे हा बहाल करण्यात आला आणि 12व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे गोवा आणि दमन दीवला जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे हा बहाल करण्यात आला. 14व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे केंद्रशासित प्रदेश म्हणून पॉंडेचेरी जे आहे पहिल्या अनुसूचीमध्ये जे आहे पॉंडेचेरीचा समावेश करण्यात आला आणि 15वी जी घटनादुरुस्ती झाली 1963 ला त्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे जे निवृत्तीचे वय 60 होतं ते 60 वरून जे आहे 62 करण्यात आलं आणि सोबतच उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांना त्याच उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जे आहेत हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद पण जी आहे 15व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. 21व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे सिंधी भाषा जी आहे तिच्या घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये जे आहे तिचा समावेश करण्यात आला आणि अशा प्रकारे जे आहे 8व्या परिशिष्टामध्ये समावेश होणारी सिंधी भाषा जी आहे ही 15वी भाषा म्हणून जी आहे तिला मान्यता देण्यात आली. 22व्या घटनादुरुस्ती जी 1969 ला झाली त्याच्यानुसार जे आहे आसाम राज्यासह मेघालयला जे आहे नवीन स्वायत्त राज्य म्हणून जे आहे घोषित करण्यात आलं. 1971च्या 24व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारांसह संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार जो आहे हा संसदेला देण्यात आला आणि सोबतच घटनादुरुस्ती विधेयकाला जे आहे राष्ट्रपतींनी संमती देणं बंधनकारक असेल अशी तरतूद जी आहे या 24व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. 1971च्या 27व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या नवीन केंद्रशासित प्रदेशांसाठी जे आहे काही विशेष तरतुदींचा समावेश जे आहे 27व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आला आणि 31वी जी घटनादुरुस्ती झाली 1972 ला त्यामध्ये जी लोकसभेची जी सदस्य संख्या होती ती 525 होती. त्या 525 वरून जे आहे 545 लोकसभेची सदस्य संख्या करण्यात आली 31व्या घटनादुरुस्तीनुसार. सिक्कीम राज्याला जे आहे पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला 36व्या घटनादुरुस्तीनुसार जी झाली 1975 ला आणि 1976 ला झालेली जी 41वी घटनादुरुस्ती होती यानुसार जे आहे राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्तीचे जे वय आहे ते 60 वरून 63 वर्ष जे आहे करण्यात आले. सो आता आपण पाहूया अत्यंत उपयुक्त अशी घटनादुरुस्ती ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. ही 42वी घटनादुरुस्ती झाली 1976 ला. हिलाच जे आहे लघु संविधान किंवा मिनी राज्यघटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं. सो या 42व्या घटनादुरुस्ती ज्या आहेत घटनादुरुस्ती ही जी आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर जे आहे ठेवण्यात आली. सोबतच 10 मूलभूत कर्तव्यांचा जो आहे घटनेमध्ये समावेश करण्यात आला 42व्या घटनादुरुस्तीनुसार आणि या मूलभूत कर्तव्यांसाठी जे आहे नवीन कलम 51(1) आणि भाग 4(a) चा जो आहे घटनेमध्ये जे आहे समावेश करण्यात आला. सोबतच प्रस्तावनेमध्ये जे आहे सुधारणा करण्यात आली आणि त्याच्या जागी जे आहे प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता किंवा एकात्मता या 3 शब्दांचा जो आहे प्रस्तावनेमध्ये समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल अशी तरतूद जी आहे या 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. सोबतच लोकसभा आणि राज्य विधानसभेचा जो आहे कार्यकाळ 5 वर्षांचा होता तो 5 वर्षावरून जो आहे कार्यकाळ 6 वर्ष इतका जो आहे करण्यात आला.
या 42व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे भाग 6 अंतर्गत काही नवीन मार्गदर्शक तत्वे जी आहेत ही जोडण्यात आली. आता ती कोणकोणती होती तर समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य प्रदान करणं, उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असणं आणि वने आणि वन्यजीवांचं रक्षण करणं तसेच पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणं, ही 3 जे आहेत महत्वाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत 42व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे घटनेमध्ये समावेश करण्यात आला. मूलभूत हक्कांपेक्षा जे आहे मार्गदर्शक तत्वांना जे आहे 42व्या घटनादुरुस्तीने जे आहे अधिक महत्व दिलं. भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली जाईल अशी तरतूद जी आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. सोबतच जी गणपूर्तीची तरतूद आहे ती सुद्धा जी आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार रद्द करण्यात आली. सोबतच मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे. या आधारावरती जे आहे न्यायालय जे आहे त्या मार्गदर्शक तत्वांना जे आहे अवैध घोषित करू शकत नाही अशी तरतूद देखील जी आहे या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. आणि तसंच राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जो आहे हा एका वेळी 6 महिन्यावरून जे आहे 1 वर्ष करण्यात आला. 44वी घटनादुरुस्ती जी 1968 ला करण्यात आली त्यानुसार जे आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीमध्ये जी अंतर्गत अशांतता हा जो शब्द आहे या शब्दाच्या ऐवजी जे आहे सशस्त्र उठाव हा शब्द जो आहे हा बदलण्यात आला. सोबतच राष्ट्रपती जे आहे केवळ मंत्रिमंडळाने लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच जे आहे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात अशी तरतूद जी आहे या 44व्या घटनादुरुस्तीमध्ये जे आहे टाकण्यात आली. संपत्तीचा जो मूलभूत हक्क होता तो जो आहे या मूलभूत हक्कांच्या यादीमधून जो आहे काढण्यात आला. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेला कलम 20 आणि कलम 21 अंतर्गत असलेले मूलभूत अधिकार जे आहे निलंबित केले जाऊ शकत नाही अशी तरतूद देखील जी आहे 44व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. तसेच 42व्या घटनादुरुस्तीमध्ये जे आहे लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा केला होता तो जो आहे परत 5 वर्षांचा करण्यात आला 44व्या घटनादुरुस्तीनुसार. तसेच आधीच्या सुधारणांमध्ये काढून टाकलेले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे जे अधिकार आहे ते परत जे आहे पुनर्स्थापित करण्यात आले. राष्ट्रपतींना जे आहे मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक करण्यात आला होता 42व्या घटनादुरुस्तीनुसार. त्याच्यामध्ये जे आहे 44व्या घटनादुरुस्तीमध्ये काही बदल करण्यात आलं की राष्ट्रपतींना जो आहे मंत्रिमंडळाचा सल्ला एकदा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात अशी तरतूद करण्यात आली. पण एकदा पुनर्विचार केलेला सल्ला मात्र राष्ट्रपतींवरती जो आहे बंधनकारक असणार आहे. 42व्या घटनादुरुस्तीमध्ये जी गणपूर्तीची तरतूद काढून टाकण्यात आली ती 44व्या घटनादुरुस्तीमध्ये जी आहे पुन्हा सुरू करण्यात आली. 51व्या घटनादुरुस्तीनुसार अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड या राज्यातील लोकसभा आणि मेघालय नागालँड या राज्यातील विधानसभांमध्ये अनुसूचित जमातींसाठी जे आहे जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात अशी तरतूद जी आहे करण्यात आली. 52व्या घटनादुरुस्तीनुसार 10व्या परिशिष्टाचा समावेश करून पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य अपात्र ठरवण्याची तरतूद जी आहे या 52व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. 53व्या घटनादुरुस्तीनुसार मिझोरामसाठी जे आहे विशेष तरतूद करून मिझोराम विधानसभेची किमान सदस्य संख्या जी आहे ही 40 करण्यात आली. आणि 54व्या घटनादुरुस्तीनुसार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आणि सोबतच त्यांच्या मानधनासंबंधीचे अधिकार जे आहे संसदेला प्रदान करण्यात आले. 55व्या घटनादुरुस्तीनुसार अरुणाचल प्रदेश जे आहे हे 24व राज्य बनवण्यात आलं आणि सोबतच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेची जी आहे किमान सदस्य संख्या 30 करण्यात आली 55व्या घटनादुरुस्तीनुसार. सध्या किती आहे तर सध्या जे आहे अरुणाचल प्रदेश विधानसभेची किमान सदस्य संख्या जी आहे ही 60 आहे. 56व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे गोव्याचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जे आहे काढून त्याला 25व राज्य जे आहे हे बनवण्यात आलं आणि विधानसभेची जी आहे किमान सदस्य संख्या 30 करण्यात आली जी सध्या जी आहे 40 आहे गोव्या या राज्याची. 59व्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे अंतर्गत अशांततेच्या आधारावर पंजाबमध्ये जे आहे 3 वर्षांपर्यंत जे आहे राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. 61वी घटनादुरुस्ती जी झाली 1989 ला त्यानुसार जे आहे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचं जे वय आहे हे 21 वर्षावरून जे आहे 18 वर्ष करण्यात आलं 61व्या घटनादुरुस्तीनुसार.
65वी घटना दुरुस्ती जी 1990ला झाली त्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जे आहे बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद जी आहे या 65व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली. आणि 69वी घटना दुरुस्ती जी 1991ला झाली त्यानुसार दिल्लीला जे आहे राष्ट्रीय राजधानीचा विशेष दर्जा जो आहे हा प्रदान करण्यात आला. आणि सोबतच दिल्लीसाठी जे आहे 70 सदस्यांच्या विधिमंडळाची व 7 मंत्री परिषदेची तरतूद जी आहे या 69व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली. 71व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषांचा जो आहे हा समावेश करण्यात आला. आणि 72व्या घटना दुरुस्तीची 1999ला झाली त्यानुसार त्रिपुरा विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी जे आहे राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली. 73वी घटना दुरुस्ती जी 1993ला झाली यानुसार जे आहे पंचायत राज संस्थांना जो आहे घटनात्मक दर्जा जो आहे हा प्रदान करण्यात आला. आणि हा घटनात्मक दर्जा देणारा नवीन भाग 9 जो आहे हा घटनेमध्ये जो आहे जोडला गेला किंवा समाविष्ट करण्यात आला. पंचायतींची 29 कार्य असलेले नवीन 11वं परिशिष्ट जे आहे या 73व्या घटना दुरुस्ती जे आहे संविधानामध्ये जोडण्यात आलं. 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे शहरी स्थानिक संस्थांना जे आहे घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि यानुसार जे आहे भाग 9A जे आहे हे नगरपालिका म्हणून जे आहे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि पालिकेची 18 कार्य असलेले नवीन 12वं परिशिष्ट सुद्धा जे आहे या 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे जोडण्यात आलं. 86वी घटना दुरुस्ती जी झाली 2002ला यानुसार जे आहे राज्यघटनेमध्ये एक नवीन कलम ऍड करण्यात आलं. ते कलम होतं 21A, कलम 21A. आणि यामध्ये जे आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जी आहे तरतूद करण्यात आली. आणि याचा समावेश जो आहे मूलभूत हक्कांमध्ये जो आहे हा करण्यात आला. कलम 51A मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे या 86व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलं. आणि याच्यानुसार जे आहे प्रत्येक पालक आपल्या 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील अशी जी आहे तरतूद करण्यात आली 86व्या घटना दुरुस्तीनुसार. 91वी घटना दुरुस्तीची झाली होती 2003ला. आणि त्यानुसार कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या तर जे पंतप्रधान आहे त्यांच्यासह जे त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे मंत्र्यांचं त्यांची जी संख्या असणार आहे ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या जे आहे 15% अधिक असता कामा नये. म्हणजे काय तर पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील जी मंत्र्यांची संख्या आहे एकूण ती जी आहे लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या जे आहे 15% अधिक असणार नाही आहे. सोबतच संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला जे आहे पक्षांतर बंदीमुळे जे आहे अपात्र घोषित केलं असेल तर ती व्यक्ती जी आहे मंत्री म्हणून सुद्धा जे आहे अपात्र असणार आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांसहित त्यांच्या मंत्रिमंडळाची जी संख्या असणार आहे ती संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या जे आहे 15% अधिक असणार नाही. आणि सोबतच मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या जी आहे ही 12 जी आहे कमी असता कामा नये. 92वी घटना दुरुस्ती 2003ला करण्यात आली. आणि यानुसार जे आहे 4 भाषांचा समावेश जे आहे 8व्या अनुसूचीमध्ये जे आहे अधिकृत भाषा म्हणून करण्यात आल्या. आता 4 भाषा कोणकोणत्या होत्या तर त्या होत्या बोर्डो, डोंगरी, संथाली आणि मैथिली. या 4 भाषांचा समावेश जो आहे 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला. 96व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे ओरिया या शब्दाऐवजी जे आहे ओडिया हा शब्द जे आहे बदलण्यात आला घटनेमध्ये. 2012ला जे आहे 97वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि यानुसार जे आहे खालील बदल करून सहकारी संस्थांना जे आहे घटनात्मक संरक्षण देण्यात आलं. आता ते कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत तर कलम 19 अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून जे आहे सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. तसंच सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कलम 243B अंतर्गत राज्य धोरणाचे नवीन निर्देशक तत्व जे आहे समाविष्ट करण्यात आलं. तसंच कलम 243 ZH अंतर्गत 243 ZD मध्ये जे आहे सहकारी संस्था म्हणून जे आहे घटनेअंतर्गत नवीन भाग 9B जो आहे हा जोडण्यात आला. सो अशा प्रकारे जे आहे सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. 99वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2014 रोजी. आणि ही जी आहे कॉलेजियम सिस्टम जी आहे त्याच्या विरुद्ध करण्यात आली होती. न्यायाधीशपदी नियुक्त करण्याची जी कॉलेजियम पद्धत आहे ही रद्द करण्यात आली. आणि याच्या जागी जे आहे न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदलीसाठी जे आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणजे NJSC ची रचना करण्यात आली. मात्र जे आहे ही घटना दुरुस्ती जी आहे सर्वोच्च न्यायालयाने जे आहे असंविधानिक आणि बेकायदेशीर ठरवली.
2015ला जे आहे 100वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि ज्याच्यामध्ये जे आहे भारत आणि बांगलादेशमध्ये जे आहे भूसीमा करार झालेला आहे आणि हा सीमा करार होऊन जे आहे बांगलादेशमधील काही प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले, तर भारतातील काही प्रदेश जे आहे बांगलादेशला देण्यात आले. आता हे कोणकोणते प्रदेश होते भारतातले? तर आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा या 4 राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात जे आहे बदल करण्यात आले. 2016ला जे आहे 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि यानुसार जे आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी तरतूद जी आहे या 101व्या घटना दुरुस्ती अंतर्गत करण्यात आली आणि यानुसार कलम 246 अ जे आहे घटनेमध्ये समाविष्ट करून संसद तसेच राज्य विधिमंडळाला जे आहे जीएसटी लागू करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार जो आहे या 101व्या घटना दुरुस्ती अंतर्गत देण्यात आला. 102वी घटना दुरुस्ती जी आहे 2018ला करण्यात आली आणि यानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला जो आहे घटनात्मक दर्जा देण्यात आला. पूर्वी जो आहे हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा एक वैधानिक आयोग म्हणून ओळखला जात होता. यानुसार जे आहे 2 नवीन कलमे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. कोणकोणती होती ती? तर कलम 338 बी आणि कलम 342 अ या 2 कलमांचा जो आहे नवीन समावेश करण्यात आला 102व्या घटना दुरुस्तीनुसार. 103वी घटना दुरुस्ती झाली 2019ला आणि याच्यामध्ये जे आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जे आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच काय EWS कॅटेगरीसाठी जे आहे 10% जे आहे आरक्षण देण्यात आलं. 104वी घटना दुरुस्ती 2020ला करण्यात आली आणि यानुसार जे आहे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये SC आणि ST प्रवर्गासाठी जे आहे आरक्षणाची जागा जी आहे 2030 पर्यंत जे आहेत ह्या वाढवण्यात आल्या आणि सोबतच अँग्लो इंडियन समुदायाची जी आहे लोकसभा आणि विधानसभा आरक्षण जे आहे हे रद्द करण्यात आलं 104व्या घटना दुरुस्तीनुसार. 105वी घटना दुरुस्ती झाली 2021ला आणि यानुसार जे आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय याद्या तयार करण्यासाठीच्या ज्या आहेत राज्य सरकारची शक्ती जी आहे पुनर्संचयित करण्यात आली. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.